छाती ठोकून सांगतो आज इथं, वाघ्याचा जर पुरावा मिळाला तर आम्ही तो इतिहास स्वीकारायला तयार आहे. फडणवीस जाहीररित्या सांगतात की आहेत गुरुजी आमचे जे भिडे राष्ट्रध्वजाचा अवमान करतात, राष्ट्रगीताचा अवमान करतात, महात्मा फुलेंना देशद्रोही म्हणतात, त्या भिडेंना राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात की आमचे गुरुजी आहेत. गुरु लायकीचा काय, शिष्य लायकीचा. दिल्ली शहाचं गेलं पाणी, भद्रकाली रामराणी ताराराणी कोपरायांचा अवमान करतायत. तर ही सगळी लोक, ही जी सगळी पिलावळ आहे, मग ते अगदी कोरटकर असू द्या, तो राहुल सोलापूरकर असू द्या, ही सगळी एक जात RSS ची पिलावांच्या इतिहासामध्ये स्वजातीय म्हणजे मराठ्यांकडनं सुद्धा गद्दारीची उदाहरणं आहेत. बरोबर. आणि ब्राह्मणांकडनं सुद्धा गद्दारीची उदाहरणं. राजांच्या मृत्यूनंतर इथल्या बहुजन समाजानं जो औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूशी लढा दिला, त्यांच्या संताजी धनाजीच्या आणि छत्रपती ताराराणींच्या शौर्याचं प्रतीक आहे. तुकोजी महाराज होळकरांनी जी निधी दिलाय ना त्यावेळेस त्या समितीला, तो शिवाजी महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी दिलेला आहे. वाघ्या कुत्र्याची समाधी बांधण्यासाठी दिलेला नाही. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत, आपल्या सर्वांची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज. पण खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास खरं तर वेगवेगळ्या वळणावरती, वेगवेगळ्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचं आपल्या सगळ्यांना बघायला मिळतंय. तर त्यांच्या जयंती ही तिथीनुसार व्हावी का तारखेनुसार व्हावी, इथनं सुरू झालेला वाद आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या शेजारी असलेल्या वाघ्या कुत्र्यापर्यंत येऊन ठेपला आहे. खरं तर सध्याला झालेल्या नुकत्याच अधिवेशनामध्ये वाघ्या कुत्र्याची सुद्धा चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली. त्यासोबत औरंगजेबची कबर ते महाराष्ट्रामध्ये असावी का नसावी या सुद्धा त्या ठिकाणी अनेक दिवस अधिवेशनाचे त्या ठिकाणी गेले. सोलापूरकर असतील किंवा कोरटकर असतील, खरं तर शिवाजी महाराजांविषयी बोललेले अपशब्द खरं तर त्या लोकांना शिक्षा मिळते हे देखील बघणं अतिशय महत्वाचं आहे. खरं तर आजच्या व्हिडिओमध्ये दोनच विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे. एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळाच्या शेजारी वाघ्या कुत्र्याचा पुतळा असावा का नसावा, खरं हा देखील महत्वाचा विषय. आणि त्यासोबत औरंगजेबची कबर जो संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेला विषय आहे. आणि त्या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी इतिहास अभ्यासक संभाजी ब्रिगेडचे अमरजित पाटील आपल्यासोबत आहेत. खरं तर अमरजित पाटील आपल्या प्रबोधनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन आपला इतिहास मांडण्याचं काम यांनी सातत्यानं करत आले. पाटील साहेब, तुमचं खरं तर महाराष्ट्र माझामध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. खरं तर अधिवेशन बघितलं आपण 3 मार्च पासून 26 मार्च पर्यंत अधिवेशन झालं, परंतु त्या अधिवेशनामध्ये प्रामुख्याने चर्चेला विषयाला औरंगजेबची कबर असेल आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेजारचा वाघ्या पुतळा असेल. तर सगळ्यात पहिला प्रश्न, वाघ्या पुतळ्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया? रायगड हा जो किल्ला आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या राजसिंहासनाची जागा म्हणून निवडला. बरोबर. आणि तो निवडल्यानंतर त्या काळामध्ये अनेक त्याच्यावरती बांधकामं वगैरे केली, राहण्याच्या जागा बांधल्या, त्यांच्या कारकुनांचं किंवा मंत्रिमंडळाचं निवासस्थानं बांधली, पाणवठे बांधले. म्हणजे महाराजांच्या संपूर्ण हयातीमध्ये त्यांनी अनेक गड किल्ले उभे केले, काही डेव्हलप केले किंवा ज्याला आपण म्हणतो सुधारणा केल्या, आणि काही आहे तसे सुद्धा त्यांनी ते स्वराज्यामध्ये सामील करून घेतले. रायगड हा स्वतः महाराजांचा खासा गड म्हणून ओळखला जातो, की ज्याचं वर्णन इतिहासामध्ये शिवाजी महाराजांनी सुद्धा केलेलं आहे की दौलताबादच्या तुलनेत हा गड फार मोठा आहे आणि बेलाग आहे. दौलताबाद बेलाग आहे पण तो जमिनीवर आहे. बरोबर. पण त्या मानानं हा दशगुणी उंच आहे असं त्याचा उल्लेख आहे. आणि याच रायगडावरती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला महत्वाचा जो प्रसंग आहे, राज्याभिषेक असेल आणि मृत्यू असेल महाराजांचा, तो या रायगडावरती झालेला आहे. त्याच रायगडावरती छत्रपती शिवरायांची समाधी आहे आणि त्याच्या शेजारी एक वाघ्या कुत्रा म्हणून एक शिल्प त्या ठिकाणी नंतरच्या काळामध्ये उभं केलेलं आहे. म्हणजे हे काय शिवाजी महाराज ज्यावेळेस वारले त्यावेळेस नाही किंवा काय नाही. तर सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की वाघ्या इतिहासामध्ये आहे का, तर याच्या आधी आपण एक बाब समजून घेतली पाहिजे की इतिहासाचा एक साधा सोपा नियम आहे, तो म्हणजे नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री. बरोबर. ज्याला कागदोपत्री पुरावा नाही तो इतिहास नाही. बरोबर. मग कागदोपत्री पुरावा जर पाहायचा असेल तर शिवाजी महाराजांच्या काळातील जी काही अस्सल साधनं आहेत, मग त्याच्यामध्ये राधा माधव विलास चंपू आहे, परनाल पर्वत, ग्रहणाख्यान आहे जे जे जयराम भेंडेंचा, परत सभासदाची बखर आहे, जे दिशा कावली आहे. हे जे काही महाराजांच्या इतिहासाच्या संबंधित प्रथम दर्जाची अस्सल साधनं मानली जातात. या सर्व साधनांमध्ये महाराजांच्या मृत्यू संबंधातली किंवा काही त्यांच्या वेळेचे सर्व वर्णन आहेत, परंतु त्याच्यामध्ये कुठंही या वाघ्याचा कसलाही संबंध नाही. रायगडावर जसं आपण मागं बघितलं की विशाळगडावर त्या अलीकडच्या काळामध्ये जी काय अतिक्रमणं झालेली होती
ही मानवनिर्मित अतिक्रमण, जशी काही ठिकाणी धार्मिक अतिक्रमण झाली, काही हॉटेल्स झाली, घरं झाली, तसं रायगडच्या बाबतीमध्ये सांस्कृतिक अतिक्रमण झालेली आहेत. बरोबर. त्यामधलाच हा वाघ्या आहे. रायगडावरचं नुसतं वाघ्याचं स्मारकच अतिक्रमणात आहे अशातला भाग नाही. तर ज्यांनी रायगड पाहिलेला आहे, रायगडचा ज्या इतिहास अभ्यासकांनी अभ्यास केलेला आहे, त्यांना हेही माहित आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या रायगडावरती जे जगदीश्वराचं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये सुद्धा आत गाभाऱ्याच्या अगोदरचा जो पोर्शन असतो, म्हणजे जो चौक असतो, तिथं एक मारुतीची उंच मूर्ती ठेवलेली आहे, हनुमानाची मूर्ती आहे. आणि असं त्याच्याबद्दल अशी दंतकथा सांगितली जाते की ती मूर्ती जी आहे ती रामदासांनी स्थापन केली. आता मूळ मुद्दा असा आहे, स्थापना करणं म्हणजे काय, तर ती कुठं तर फिट केलेली पाहिजे. बरोबर. ती एकतर जमिनीत तुम्ही बसवली पाहिजे, त्याचा पाया जमिनीत बसवला पाहिजे, किंवा ती पूर्ण भिंतीमध्ये फिक्स केलेली पाहिजे. ही जी जगदीश्वराच्या त्या मंदिरातल्या आतली गाभाऱ्याच्या बाहेरचा जो चौक असतो, त्याच्या तिथं जी हनुमंताची मूर्ती आहे ती टिकून ठेवलेली आहे. याचा अर्थ काय की ती नंतरच्या काळात ठेवलेली आहे. शिवरायांच्या इतिहासामध्ये रामदासांचा शिरकाव करता यावा म्हणून ही नंतरच्या काळात ठेवलेली, असं काही जणांचं त्याच्यामध्ये म्हणणं आहे. कारण का रायगडावरती अशी ही सांस्कृतिक अतिक्रमण फार झालेली आहे. त्यापैकीच हा वाघ आहे. वाघ्याला कुठलाही ऐतिहासिक पुरावा नाही, काही संदर्भ नाही. हा फार नंतरच्या काळामध्ये उभा केलेला आहे आणि त्यामुळं त्याचं काही ऐतिहासिक तथ्य त्याच्यामध्ये नाहीये. त्यामुळे जी मागणी आता होतीये की तो तिथून हटवण्यात यावा, ती मागणी अत्यंत योग्य आहे. कारण का याचं कारण असं, आर्किओलॉजी डिपार्टमेंट जे आहे, ज्याला आपण पुरातत्व खातं म्हणतो, आता राज्य सरकारचं एक पुरातत्व खातं आणि केंद्र सरकारचं आहे. महाराष्ट्रातील काही किल्ले हे राज्य सरकारच्या अखत्यारीत येतात आणि काही किल्ले हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतात. रायगड हा किल्ला केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. त्यांच्याकडे ऐतिहासिक स्थळांची यादी बनवली जात असताना तिथं असणाऱ्या वस्तूंची यादी बनवली जाते. त्या बनवली जात असताना त्याच्यामध्ये सुद्धा या वाघ्याच्या स्मारकाचा पुरातत्व खात्यामध्ये च्या यादीमध्ये उल्लेख नाही. हे सगळे इतिहासप्रेमींनी नीट समजून घेतलं पाहिजे. हा मुद्दा कुठल्या जातीशी, कुठल्या धर्माशी निगडीत नाहीये. म्हणजे वाघ्या आहे आणि मग काही, आता मी सध्या जो महाराष्ट्रातला वाद बघतोय की काही आमचे धनगर बांधव असं म्हणतात की नाही तो धनगरांच्या भावनिकतेचा विषय आहे. तो कसा भावनिकतेचा त्यांच्याविषयी होऊ शकतो, किंवा होळकरांनी किंवा त्याला मदत केली असं एक इतिहासामध्ये काय? होळकर, हे बघा, एक लक्षात घ्या, महाराजा तुकोजीराव होळकर जे होते हे प्रचंड मोठे शिवभक्त होते. तुकोजीराव होळकरांचं राजश्री शाहू महाराज कोल्हापूर यांचं रिलेशन आहे. राजश्री शाहू महाराजांच्या घराण्यातीलच त्यांच्या चुलत बहीण तुकोजीराव होळकरांच्या चिरंजीवांना दिलेले आहेत. म्हणजे हे नातेसंबंध आहेत. आणि नातेसंबंध असल्यामुळं मुळामध्ये आपण त्या काळात जाऊन हे पाहिलं पाहिजे. तो काळ कसा आहे, मुळात ह्या समाधीचा जो जीर्णोद्धार सुरू झाला हा शाहू महाराजांच्या, पण आधी शाहू महाराजांचे जे जनक पिताजी होते म्हणजे जयसिंगराव घाटगे, त्यांच्या काळामध्ये ही संकल्पना खरं तर सुरुवातीला पुढे आली होती. तिथून तो जीर्णोद्धाराचा विषय पुढे आला होता. तो जीर्णोद्धाराचं काम सुरू झाल्यानंतर, जयसिंगराव घाटगेंचं निधन झाल्यानंतर हे काम शाहू महाराजांकडे, आणि शाहू महाराजांनी त्याच्या संदर्भामध्ये हा जीर्णोद्धाराचं कामाचं जे काय आहे ते स्वतःच्या शिरावरती घेतल्यानंतर, त्यावेळेस हे करत असताना टिळकांनी मात्र पुण्यामध्ये एक सभा घेतली आणि असं सांगितलं की राजश्री शाहू महाराज हे एकटेच छत्रपती शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार करू शकतात, त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही. पण आम्हाला असं वाटतंय की या सगळ्या पुण्यकार्याला इतरांचाही हातभार लागावा म्हणून सगळ्यांना सहभागी करून घ्यावा. आणि त्याच्यामुळं टिळकांनी त्याच्यामध्ये एक रायगड स्मारक समिती, जी मूळ खरं वादाचं केंद्र आहे या वाघ्या कुत्र्याच्या संदर्भातली, ती बनवली गेली. आणि म्हणजे टिळकांच्या अनुयायींनी म्हणा किंवा काही, त्यांनी त्याच्यामध्ये केळकर वगैरे अशी काही लोक होती. आणि या लोकांनी म्हणजे टिळकांच्या वेळेस पासूनच खरं तर हे चालू झालेलं, तर पैसे गोळा केले. साधारणतः त्या काळामध्ये काही लाख रुपये तिथं गोळा झाले. हे पैसे नंतर टिळकांनी एका बँकेमध्ये पुण्यामधल्या ठेवले. आणि ज्या वेळेस भविष्यामध्ये त्यांना विचारणा झाली तर त्यांनी सांगण्यात आलं की ती बँक बुडाली. म्हणजे शिवछत्रपतींच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी गोळा केलेल्या निधीमध्ये सुद्धा त्या काळामध्ये ज्याला अपहार होणं किंवा त्याचं
मिसयूज म्हणून आपण म्हणतो किंवा बँकेत ठेवले आणि बँक बुडाली, मग पुढं काय झालं त्याचं ह्याचं इतिहासामध्ये तज्ञांनी बघायला पाहिजे. कारण अशी चर्चा आहे की वाघ्या कुत्र्यांना महाराजांच्या चितेमध्ये पुढे घेतली नाही. हे बघा, जिथं वाघ्याचं अस्तित्वच नाहीये, ही चितेत उडी घेतलेल्याचा जो संदर्भ आहे तो राजसन्यास या नाटकामध्ये गडकरींनी, राम गणेश गडकरींनी तो विषय लिहिलेला आहे. त्याच्या अगोदर हा गोखटे नावाचे एक जण इतिहासकार म्हणजे ज्यांनी रायगडावरती पुस्तक लिहिलं, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ह्या कुत्र्याचा उल्लेख आलेला आहे. आणि त्या कुत्र्याचा उल्लेख आलेला आहे, मी आता जस्ट तेच पाहत होतो, माझ्या वाचण्यात असं आलेलं आहे. अगदी राजसन्यास नाटक सुद्धा ज्यावेळेस लिहिलं गडकरींचं साहित्य काही फार नाही, 4-5 नाटकं त्यांची आहेत. एक प्रेम संन्यास, राजसन्यास, एकच प्याला, जे सगळ्यांना माहित आहे की ही सगळी नाटकं लिहिलेली आहेत. हे सगळं काल्पनिक आहे, एक लक्षात घ्या. त्याला कुठलाही ऐतिहासिक आधार नाही. तुकोजी महाराज होळकरांनी जी निधी दिलाय ना त्यावेळेस त्या समितीला, तो शिवाजी महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी दिलेला आहे. वाघ्या कुत्र्याची समाधी बांधण्यासाठी दिलेला नाही. इथे एक प्रश्न दुसरा उपस्थित होतोय की तुम्ही ज्या पद्धतीने म्हणला की वाघ्या कुत्र्याची काल्पनिक आहे, पण आजपर्यंत 345 वर्ष संभाजी ब्रिगेड असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असतील, इतिहासकार असतील, त्या गोष्टीवर शांत का राहिले? आता तुम्ही जुना विषय विचारला म्हणून तुम्हाला सांगतो. म्हणजे ही लोक शांत का राहिली किंवा संभाजी ब्रिगेड असेल, संभाजीराजे शांत का राहिली? समजा वाघ्या ऐतिहासिक असला असता तर मी तुम्हाला ते मगाशी दाखवायसाठीच एक काढून ठेवलंय. 1967 साली भालजी पेंढारकर यांनी श्रीमान रायगड नावाचं एक दुर्मिळ डॉक्युमेंटरी बनवली. त्या डॉक्युमेंटरीला सहाय्य कोणी केलं तर गोनी दांडेकरांनी केलं, जे गोनी दांडेकर दुर्ग अभ्यासक वगैरे होते. आणि त्या डॉक्युमेंटरीला आवाज कोणाचा आहे तर तो बोम पुरंदर यांचा आवाज आहे. म्हणजे जे त्या डॉक्युमेंटरीसाठी जे निवेदन केलंय हे बोम पुरंदर यांनी केलेलं आहे. त्याचं सगळं बाकीचं जे काही निर्मिती किंवा दिग्दर्शन, निर्मिती भालजी पेंढारकरांनी केली, दिग्दर्शन जे असेल ते यांनी केलेलं आहे, आपल्या गोनी दांडेकरांनी केलेलं आहे. तर ही जी आहे श्रीमान रायगड ची दुर्मिळ जी व्हिडिओ आहे ही ऑलरेडी युट्यूबला उपलब्ध आहे. असं ही माझ्याकडे सुद्धा हे तुम्ही ते बघू शकता. मी का दाखवतोय, 1967 रायगड किल्ल्याचे दुर्मिळ चित्र हे जे लावलंय. बरोबर. आता याच्यामध्ये जो आवाज आहे हा का दाखवतोय मी, हा जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला, ही संपूर्ण रायगड किल्ल्याची माहिती आहे. आता गोनी दांडेकर आहेत, इतिहास तज्ञ होते मोठे, पुरंदरे ना पण इतिहास तज्ञ समजतो, पण ते काही इतिहास तज्ञ नाहीयेत, ते नाटककार होते किंवा कथाकथनकार होते. परंतु या डॉक्युमेंटरीचं वैशिष्ट्य असं, वाघ्या जर एवढा महत्वाचा असला असता किंवा ऐतिहासिक असला असता तर या डॉक्युमेंटरीमध्ये उल्लेख असायला पाहिजे होता. बरोबर. शूटिंग असायला पाहिजे होतं, पण त्याचं याच्यामध्ये कुठंही उल्लेख नाही, शूटिंग नाही. सगळ्यात महत्वाचं, शिवाजी महाराजांना आपण गडपती, गजपती, गजाश्वपती म्हणतो. ह्याच्यामध्ये महाराजांच्या इतिहासामध्ये घोड्यांचा उल्लेख आहे, हत्तींचा उल्लेख आहे, प्राण्यांचा, पण कुत्र्याचा उल्लेख नाहीये. महाराजांच्या कुठल्याही डॉक्युमेंटेशन मध्ये त्यांच्यासोबत कुत्रा आहे असा काही संदर्भ तिथं काही येत नाही. खरं तर या संपूर्ण वादामध्ये भिडे गुरुजी सुद्धा हस्तक्षेप केलाय, त्यांनी सुद्धा उडी मारली याच्यामध्ये. भिडे गुरुजी बद्दल आपलं काय मत आहे? भिडे गुरुजींबद्दल मत व्यक्त करावं एवढे उंचीचे भिडे गुरुजी नाहीयेत. भिडे गुरुजी कुणाला भिडे गुरुजी म्हणण्यापेक्षा त्यांना गुरुजी म्हणणं हा गुरुजी ह्या शब्दाचा अवमान आहे. खरं तर गुरुजी या शब्दाचा अवमान आहे, कारण का महाराष्ट्राला साने गुरुजींसारख्या थोर गुरुजींची परंपरा आहे. त्यामुळं त्यांना आम्ही फक्त साने गुरुजींना ओळखतो, भिडे गुरुजी कोण आहेत आम्हाला काय माहिती, नाही विषय. आणि त्यांनी काहीतरी मतं मांडली म्हणून लोकांनी मान्य करावं असं काही महत्व नाही. मुळामध्ये ज्यांच्या बागेतले आंबे खाल्ल्यानंतर लोकांना मुलं होतात असं ज्यांचं वैज्ञानिक स्टेटमेंट असं, त्या व्यक्तीच्या ह्याला महत्व किती द्यायचं स्टेटमेंटला. म्हणजे काय स्वतः इतिहास संशोधक नाहीये, आणि तसं असेल तर त्यांनी पुरावे द्यावेत. इतिहास हा पुराव्यावर चालतो, भाषपळ बडबडीवरती चालत नाही. बरोबर. तर या संपूर्ण प्रकरणाला जातीय रंग कुठून मिळाला? धनगर आणि मराठा वाद का निर्माण झाला माध्यमातून, ती कोण घडवणार त्याचं वाटतंय? मुळामध्ये एक लक्षात घ्या, आज धनगर बांधवांच्या वतीनं म्हणजे मी संपूर्ण समाज म्हणत नाही, काही लोक अशी आहेत की जी RSSच्या वळचणीला गेलेली आहेत, जे RSSच्या वळचणीला गेलेले आहेत आणि ज्यांना इतिहास कशाशी खातात हे सुद्धा काही माहित नाही.
आता संजय सोनवणेंनी जे पुस्तक लिहिलेलं आहे वाघ्याचं सत्य नावाचं, या पुस्तकाच्या संदर्भात जर बघायला गेलं तरी त्यांनी जो त्यात पुरावा दिलेला आहे त्या तो पुरावा ते स्वतः मान्य करतायत की उपलब्ध नाहीये. बरोबर. ते पुस्तक कुठं उपलब्धच नाही पोर्तुगीज लेखकाचा, आणि तो कॅटलॉग आहे, त्या कॅटलॉग मधला उतारा असा कसा तुम्हाला ग्राह्य? बरं ते सुद्धा कधीचं पुस्तक आहे, फार नंतरच्या काळातलं आहे, म्हणजे ज्याला आपण समकालीन म्हणू शकतो. आता इतिहासाचं पुराव्यांचं समकालीन, उत्तरकालीन असे खंड पडतात. हे फार अलीकडच्या काळातलं आहे. आणि मग अलीकडच्या काळामध्ये जर कोणी काय लिहिलं तर ते ग्राह्य मानायचं का? यासोबत आपला दुसरा महत्वाचा विषय म्हणजे औरंगजेबाची कबर, ते सुद्धा अधिवेशनामध्ये मोठी चर्चा झाली. असावी का नसावी, काय प्रतिक्रिया? औरंगजेबाची कबर हा या देशातील छत्रपती संभाजीराजांच्या मृत्यूनंतर इथल्या बहुजन समाजानं जो औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूशी लढा दिला, त्यांच्या संताजी धनाजीच्या आणि छत्रपती ताराराणींच्या शौर्याचं प्रतीक आहे ती कबर. बरोबर. औरंगजेब जो तिकडून इकडं आला ना, त्याच्यानंतर त्याचं एक साधारणतः 7 ते 9 वर्ष संभाजीराजांच्याशी लढण्यात गेले. त्याच्यानंतरची पुढची 16-17 वर्ष जे तिथल्या सर्व लोकांशी लढण्यामध्ये गेलेली आहेत. ताराराणींनी ज्या काळामध्ये लढा दिला त्या काळात ताराराणींचं वय काय आहे? साधारणतः 24-26 वय आहे ताराराणींचं. मग त्या कालखंडामध्ये ताराराणी औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूशी लढतात आणि एका छत्रपती असणाऱ्या स्त्रीशी लढताना औरंगजेबाला या भूमीमध्ये महाराष्ट्रामध्येच मरण येतं. हे इथल्या मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक आहे ती. बरोबर. काल मी बघितलं काहीतरी गुढीपाडव्याची राज ठाकरेंची सभा झाली आणि ते काल पहिल्यांदा थोडस इतिहासाला धरून बोलताना मी त्यांना पाहिलं. ते जे म्हणले ना ते योग्य आहे की ते जर सुशोभीकरण काय केलं असेल तर ते काढावं आणि तिथं बोर्ड लावावा की महाराष्ट्रावरती चालून येणाऱ्या किंवा मराठ्यांचं स्वराज्य गिळंकृत बघायला येणाऱ्या औरंगजेबाला इथंच गाडलाय म्हणून. आणि खरं आहे. बरोबर. मला सांगा, आज औरंगजेबाची जी काही कबर आहे त्याचं उदात्तीकरण जर कोण करत असेल तर ते निषेधार्ह ते होता कामा नाही. परंतु औरंगजेबाची कबरच काढून टाका म्हणणं याचा अर्थ आपण आपल्या इतिहासावरती पोतारा फिरवण्यासारखा, आपण आपला इतिहास संपवण्यासारखा. जर इतिहासामध्ये म्हणजे काल परवा सुद्धा एक विषय झाला, सगळ्यांना खूप लढी मर्दानी म्हणून झाशीच्या राणीचा इतिहास सांगितला जातो. मुळामध्ये झाशीची राणी ही काही राणी नाहीये, ते झाशी हे संस्थान होतं जे छत्रपतींच्या अधीनच होतं. गंगाधर पंत कुलकर्णी म्हणजे नेवाळकर जे होते ते संस्थानिक होते. मग जिथं संस्थानिक आहे, जिथं राजा नाही तिथं राणीचा विषय नाही. तर आपल्याकडे मात्र जसं इतिहासात हे केलं जातं, बायस केलं जातं, तसं ते म्हणलं गेलेलं. पण लक्ष्मीबाईचा जर इतिहास सांगितला जात असेल त्याच्या दशगुणी म्हणजे त्याच्यापेक्षा 10 पटीनं जास्त ताराराणींचा मोठा इतिहास आहे, तो महाराष्ट्रामध्ये सांगितला गेला. आणि हे वर्ष आता चालूचं वर्ष ताराराणी महाराजांच्या छत्रपती ताराराणीबाई साहेबांच्या 350 वर्ष आहे. त्यांची जन्मतारीख जरी उपलब्ध नसली तरी ती त्यांचं जे साल आहे ते 350 आता जयंतीचं जन्मोत्सवाचं हे वर्ष आपल्याला मानता येईल. कालच मला पुण्यामध्ये मिटिंगला गेल्यानंतर हा विषय आमच्यापर्यंत आलेला आहे. हा जो विषय तो कधी आपण पुढे आणणार आहे? बरोबर. म्हणजे का स्त्रीनं औरंगजेबाला लढा दिला आणि त्याला इथंच दफन व्हावं लागलं, हा केवढा मोठा पराक्रमाचा इतिहास आहे. एका शाहिरानं ते वर्णन केलेलं आहे की दिल्ली झाली दिनवाणी, दिल्ली शहाचं गेलं पाणी, भद्रकाली रामराणी ताराराणी कोपली. म्हणजे ताराराणीचा एवढा वेग आणि एवढा प्रचंड आक्रमकपणा होता की औरंगजेब सुद्धा हातबल झालेला आहे. आणि तो शेवटी इथं खुलताबादला तिथं तो मारावा लागला आणि त्याच्या इच्छेप्रमाणे ती समाधी बांधलेली आहे. त्यानं म्हणलेला की छत बांधू नका, त्याच्या समाधीवर छत नाहीये. औरंगजेबाचं जे काही केलेलं आहे त्याच्या जो काही टोप्या वगैरे शिवायचा आणि त्याच्या विक्री करायचा तो त्याच्या सैन्यांमध्ये, नामाची जी टोपी असते ते विणायचा. आणि त्या पैशातनं तेवढे जे ते पैसे जमवले ना त्या पैशातनं त्यानं स्वतःच्या पैशातनं ते लिहून ठेवलं होतं की ती बांधा. आणि ती नंतर एका ब्रिटिश अधिकाऱ्यानं म्हणजे बांधली अगोदर, ते ब्रिटिश अधिकारी एक जण होते त्यांनी त्याचा तो जीर्णोद्धार म्हणजे आता जे स्टाईल फरशी वगैरे लावलेली आहे ना ती त्या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या काळात लागलेली आहे. त्यामुळे त्याचं काय कोण काढा म्हणत असेल तर याचा अर्थ आहे की तुम्हाला इतिहासच कळलेला आहे. बरोबर. तर आता ताराराणीला जोडणे दुसरा प्रश्न, आपल्या महाराष्ट्रामध्ये असंख्य शूरवीर झाले, नरवीर झाले, त्यामध्ये संताजी धनाजी अनेक त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे झाले.
त्यांच्या कितीतरी त्यांच्या जे समाधी असतील धूळ खात पडले सध्याला, पण त्याच्याकडे दुर्लक्ष होऊन कुठे वाघ्या कुत्र्याला कुठेतरी मोठं केलं असं वाटतंय. 100% ताराराणींची समाधी काय अवस्थेत आहे आज? छत्रपती ताराराणींची समाधी ह्याच अवस्थेत आहे. मध्यंतरी छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसुबाई यांची समाधी फार कष्टानं शोधली गेली, ती सापडत नव्हती, ती आता मध्यंतरी सापडली. ताराराणींची समाधी आहे, तिचा जीर्णोद्धार होणं आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जसं आता तुम्ही नावं घेतली अशा अनेक मावळे होऊन गेले, सेनापती होऊन गेले, ह्यांच्या समाध्यांचा जीर्णोद्धार होणं गरजेचं आहे. आणि हे कशासाठी? हे काय फक्त इतिहासात रमण्यासाठी नाही. मुळामध्ये आज मावळ्यांच्या संदर्भात सुद्धा काय होत आलेलं आहे की मावळ्यांच्या संदर्भात सुद्धा एखादा मावळा धरायचा आणि त्या मावळ्याची जात शोधायची आणि मग तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे हे बघून त्याचं महात्म्य वाढवलं जातं किंवा त्याचा मग इतिहास सांगितला जातो. हे बघा, महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये जात व्यवस्था आहे का? तर 100% आहे. प्रत्येक जातीला कोणतरी एक प्रेरणा पुरुष पाहिजे, अस्मिता पाहिजे, हे असणं सुद्धा चुकीचं नाहीये. परंतु आपण हे सगळं करत असताना, मानत असताना ही गोष्ट विसरता कामा नये की छत्रपती शिवाजी महाराजांनी या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना मावळा या एका शब्दामध्ये गुंपलेला होता आणि त्यांच्यासाठी सर्व जाती धर्माच्या लोकांनी योगदान दिलेलं आहे. महाराजांच्या इतिहासामध्ये स्वजातीय म्हणजे मराठ्यांकडनं सुद्धा गद्दारीची उदाहरणं आहेत, बरोबर, आणि ब्राह्मणांकडनं सुद्धा गद्दारीची उदाहरणं आहेत. ही राजनैतिक लढाई आहे, राजकीय लढाई आहे, साम्राज्यवादाची लढाई आहे, ही कुठल्या धर्माची लढाई नाही. म्हणजे कोणतर मी वाचलेलं काल परवा ऐकलं की ते शिवाजी महाराजांचं राज्य काय हे धर्मनिरपेक्ष नव्हतं किंवा काय नाही, त्यांनी जरा इतिहास बघावा. बरोबर, औरंगजेबानं ज्यावेळेस जिझिया कर लावला त्यावेळेस औरंगजेबाला शिवाजी महाराज एक पत्र लिहितात आणि त्या पत्रामध्ये शिवाजी महाराज औरंगजेबाला त्याच्या पूर्वजांची आठवण करून देतात की ते किती धर्मसहिष्णू होते आणि तुम्ही कर लावणं कसं चुकीचं आहे. म्हणजे शिवाजी महाराजांचं धोरण एक लक्षात घ्या. आता याच्यामध्ये सांगण्यासारखा मुद्दा आहे की ज्या वेळेस शिवाजी महाराज चंद्रराव मोरेंना एक खलिता पाठवतात त्यावेळेस ते म्हणतात की तुम्ही मराठे आम्ही मराठे, आपण दोघं जण एकत्र होऊया आणि परकीय सत्तेशी लढूया. हे शिवाजी महाराज मिर्झा राजे सिंग ज्यावेळेस येतात चालून त्यावेळेस त्यांना म्हणतात की तुम्ही राजपूत आहात, मी राजपूत आहे आणि आपण दोघं एकत्रित लढू. बरोबर. शिवाजी महाराज ज्यावेळेस गोळकोंड्याच्या कुतुबशहाला पत्र लिहितात किंवा त्याचं सहकार्य घेतात त्यावेळेस ते म्हणतात की तुम्ही दख्खनी आहे, मी पण दख्खनी आहे आणि आपण दोघं मिळून औरंगजेबाचा पाडाव करूया. यासोबत महत्वाचं म्हणजे गेल्या 1-2 महिन्यापासून कोलटकरचा विषय महाराष्ट्रामध्ये चर्चेला जातोय. एखादा माणूस शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरतोय, बोलतोय, 1 महिना गायब होतोय, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये बहुमताचं एकच सरकार आहे, का त्या ठिकाणी हस्तक्षेप घेत नाही, का त्याचा आवाज उठवत नाही? कोरटकरांच्या मनामधलं पोटातलं जे ओठार आलंय हे काय आजचं नाहीये. हे मुळात जे विष आहे छत्रपती शिवरायांच्या आणि छत्रपती कुटुंबाची बदनामी करणारा जो काही प्रकार आहे हा कोरटकर आज बोलून दाखवलं. हे ऑलरेडी जेम्स लेनच्या प्रकरणात लिहिलं गेलं. हे जे कोरटकर बोलला छत्रपती शिवरायांबद्दल, जिजाऊंबद्दल जे बोलला हे जेम्स लेनच्या प्रकरणात लिहिलं गेलं. जेम्स लेननं शिवाजी हिंदू किंग इस्लामिक इंडिया या पुस्तकामध्ये ते लिहिलं आणि तो लिहिताना तो काय म्हणतो हे महत्वाचं लक्षात घ्या. जेम्स लेन असं म्हणतोय की महाराष्ट्रामध्ये विनोदानं असं म्हणलं जातं म्हणून त्यानं ते लिहिलेलं आहे बदनामीकारक. मग महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची देशाची अस्मिता असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज, मातोश्री राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्याबद्दल एवढी कुचाळकी खोर प्रकार कुठं चालतो? जेम्स लेन हा पुण्यामध्ये आला, भांडारकर संस्थेमध्ये अभ्यास करत होता. भांडारकर संस्थेचे जे काही तिथलं मंडळ होतं ज्याला आम्ही त्या काळात सुद्धा म्हणतो की 12 भटांनी जे काही त्याला कारस्थान पुरवलं हे सगळं त्याच्यात वाल मंजूळ, परत चंदावरकर असतील, बहुलकर असतील. बहुलकरांना या प्रकरणामध्ये काळं फासलं गेलं नंतर शिवसैनिकांकडनं. त्यावेळेस याच राज ठाकरेंनी जे बहुलकरांची माफी पण मागितली होती. ते सगळे फोटो बिटो उपलब्ध आहेत. आता काय होतंय हे लिहिलं गेलेलं आहे, हे त्यांच्यातली विकृती अजूनही जिवंत आहे. आणि कोण आहेत ही लोक जी सातत्यानं छत्रपती शिवरायांचा अवमान करतायत? तर ही सगळी लोक, ही जी सगळी पिलावळ आहे, मग ते अगदी कोरटकर असू द्या, तो राहुल सोलापूरकर असू द्या, ही सगळी एक जात RSS ची पिलावळ आहे. बरोबर. सरकार ह्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न, सरकारच त्यांचा आहे ना.
सरकारच त्या विचारधारेचं आहे. जे फडणवीस जाहीररित्या सांगतात की आहेत गुरुजी आमचे, जे भिडे राष्ट्रध्वजाचा अवमान करतात, राष्ट्रगीताचा अवमान करतात, महात्मा फुलेंना देशद्रोही म्हणतात, त्या भिडेंना राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात की आमचे गुरुजी आहेत. या संदर्भात एखादा मराठा आमदारांचा आवाज उठवायला तयार नाही. मराठा आमदारांमध्ये जर आपण पार्टिसिपेशन केलं म्हणजे विभक्ती केलं, शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा काही मराठी मोगलांकडे होतेच ना. बरोबर. आणि काही मराठी शिवरायांकडे होते. मग आजच्या भाषेत सांगायचं तर सांगावं लागेल ना की मोगलांचे मराठीत का शिवरायांचे मराठीत, हे मराठ्यांनी आमदारांनी स्वतः सांगावं. आणि मुळामध्ये आपल्याकडे सुद्धा काही लोक म्हणा नाही ते शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतीक आहे औरंगजेबाची कबर. अरे असं नाहीये. ते संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरच्या संताजी दामाजी आणि ताराराणींच्या एकंदर मराठ्यांच्या शौर्याचं ते प्रतीक आहे. बिगर नेतृत्वाचं इथलं समाज बहुजन समाज लढलेला आहे औरंगजेबाच्या विरोधात. आता एखादा साधा माणूस 1 महिना गायब होतो, एक शब्द वापरतो 1 महिना गायब होतो. सरकार पुरस्कृत पाठिंबा असल्याशिवाय कोणीही गायब होऊ शकत नाही, असा आमचा स्पष्ट आरोप आहे. कोरटकर जे सापडत नव्हता तो कोरटकरला कुणी लपवलं. आता त्याच्या तपासात पुढे आलेल्या बाबी मी सोशल मीडियातनच बघतोय. त्याच्यामध्ये असं म्हणलं की तो स्वतः कोरटकर काही लोकांच्या संपर्कात होता. मग ती लोक कोण आहेत? म्हणजे मला वाटतं काल असीम सरोदे जे वकील आहेत इंद्रजित सावंतांचे, त्यांनी कोर्टात तो मुद्दा मांडलेला आहे की हा नेमका लपला कुठं, त्याला लपवायला कुणी मदत केली, याचा शोध व्हावा ना आता. बरोबर. आणि त्यानं जे बोललेलं आता त्यानं मान्य केलं की नाही मीच फोन केला इंद्रजित सावंत. सोलापूरकरच्या बाबतीत काय झालेलं आहे, राहुल सोलापूरकरच्या बाबतीत मला माहित नाही की गुन्हा कुठं दाखल आहे किंवा काय, उलट त्याला संरक्षण दिलेलं आहे. बरोबर. आणि हा राहुल सोलापूरकर त्याच्या मुलाखतीमध्ये निर्लज्जपणानं असं सांगतो की शिवाजी महाराज हे लाच देऊन आले होते. त्याच्या पुढचं त्याचं खोटं किती आहे सांगतो तो. त्याच मुलाखतीमध्ये एका दुसऱ्या मुलाखतीमध्ये असं म्हणतोय की हिरकणी नावाची कोण स्त्री झालीच नाही इतिहासामध्ये, रायगडावर मी स्वतः गेलेला असा काही प्रकार नाहीच आहे. तर हा राहुल सोलापूरकर ज्या बाबा पुरंदरेच्या पायाशी बसून इतिहास शिकला ना, त्या बाबा पुरंदरेच ही जी आत्ताच मी तुम्हाला 1967च क्लिपिंग दाखवली, त्या क्लिपिंग मध्ये तेच बाबा पुरंदरेस रायगडची माहिती देताना सांगतायत की हा असतो हिरकणीचा कडा जिथून हिरकणी खाली उतरली होती. म्हणजे काय गुरु लायकीचा, काय शिष्य लायकीचा, हे तर समजून घ्या. बरोबर की शासनानं एक सत्यशोधन समिती नेमावी आणि त्या समितीनं हा निर्णय घ्यावा. अगदी माझं म्हणणं आहे की त्या समितीमध्ये ते संजय सोनवणेलाही घ्या, कमी असेल तर ते अजून कोण जे बाकीचे बोलतात त्यांना पण घ्या, पण इतिहासकार म्हणून क्रायटेरिया असेल तर त्यांना घ्यायचं का नाही ते शासनानं ठरवा. परंतु डॉक्युमेंटेशनचं ज्यांचा मग इंद्रजित सावंतांना. आणि एक मी नाव याच्यामध्ये सांगू इच्छितो, डॉक्टर जयसिंगराव पवार हे अत्यंत ज्येष्ठ इतिहास संशोधक, ते बायस नाहीयेत ना, कुठल्या एक साइड घेणारे नाहीयेत, ते इतिहासाला प्रामाणिक संशोधन करणारे. त्यांच्या अध्यक्षतेखाली करावी समिती. त्यांच्याबद्दल अगदी ज्याला आपण उजवी विचारधारा म्हणतो, ज्यांनी आता हे काही मांडणी करतायत त्या लोकांना सुद्धा आदर आहे. बरोबर. मला सांगा, एवढा महत्वाचा मुद्दा आहे वाघ्याचा, गजानन भास्कर मेंढळे आहेत अजून, बरोबर, का बोलत नाही त्या विषयामध्ये? सोनवणीस बोलतायत. परत पांडुरंग बलकवडे आहेत, ते का बोलत नाहीत या विषयामध्ये? त्यांना माहित आहे की नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री, ह्याला पुरावा नाही. अगदी आम्ही छाती ठोकून सांगतो आज इथं, वाघ्याचा जर पुरावा मिळाला तर आम्ही तो इतिहास स्वीकारायला तयार आहे. पण पुरावा मिळणार नाही, कारण का ते काल्पनिक आहे. आम्हाला अत्यंत गेल्या 27 वर्षाचा अभ्यास आहे माझा सुद्धा या विषयात. नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री. जर तुमच्याकडे कागदपत्र नाही तर त्याचा इतिहास होऊ शकत नाही. तर बऱ्याच वेळ झाला आपण या इतिहासावरती चर्चा करतोय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे 4-5 प्रकरणे संपूर्ण महाराष्ट्रावर चर्चेली जाते ती, त्याच्यावरती कुठं लोकांना चांगली माहिती मिळाली पाहिजे, सत्य माहिती मिळाली पाहिजे, यासाठी आपण इतिहास अभ्यासक पाटील साहेबांकडे आलो होतो. ज्याच्या वेळेस इतिहासावरती चर्चा होईल, ज्याच्या वेळी इतिहासावरती आक्षेप घेतला जाईल, त्यावेळी इथून पुढे आपण सातत्यानं पाटील साहेबांसोबत चर्चा करणार आहोत. पाटील साहेब, तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खरं तुमचं धन्यवाद. आणि ज्याला ह्या व्हिडिओबद्दल काय प्रतिक्रिया असतील त्या कमेंट करून नक्की सांगा. कॅमेरामॅन अक्षय सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, पंढरपूर. धन्यवाद.